29 मार्च गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन. प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावं. सत्य वस्तू ओळखणं हा परमार्थ आहे आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणं हा प्रपंच आहे. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही, पण ती मुळीच नाही असे मात्र नाही, ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की प्रत्येक जण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच. शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येक जण जो तिला गुण लावतो तो कल्पनेने तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो. म्हणून ती वस्तू गुणाच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना तशी सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच आहे की देहामध्ये ते मूर्त आहेत आणि सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो, पण फरक हा आहे की भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामुळे तो साक्षीत्वाने राहिला. आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरं पाहिलं तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठी सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असं वाटत असेल तर आपण साक्षीत्वानं राहायला शिकलं पाहिजे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठी वाढवतो. भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत आहे. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदमक आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांच्यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की ती काय जाते आणि जागे झाली की ती काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तो सर्व करतो अशी भावना ठेवणे याच्यासारखं समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळाच्या किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.